आता जाऊयात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत, जाऊया थेट. शिवसेना ही निवडणूक अत्यंत जोरदार पद्धतीने लढवते आणि गोव्यात शिवसेनेचा माहोल निर्माण झालेला आहे. इतर पक्ष लढतायत, पण गोव्यात शिवसेना काय करते हे सगळ्यांचं त्याच्यावर लक्ष आहे की शिवसेना काय करते, शिवसेना काय करते. मी फार आता न बोलता माननीय आदित्य ठाकरे यांच्याकडे माईक देतो, आपण त्यांच्याशी संवाद साधावा. घ्या. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करत आहे. जसे आम्ही सगळेच प्रचारामध्ये गोव्यात फिरत आहोत, मला वाटतं आपण पण मीडिया हाऊसमधून सगळेच राज्यातून देशातून सगळीकडून गोवामध्ये आपण फिरत आहात. आणि मला वाटतं आपण जे काही वातावरण बघत आहात, जिथे आम्ही 11 सीट्स लढत आहोत, 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना म्हणून लढत आहोत, जसं वातावरण बनत चाललेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही रिपोर्ट्स येत आहेत हे फार बोलके आहेत, फार महत्त्वाचे आहेत. कारण एकच महत्त्वाची गोष्ट आहे की इथे घरोघरी शिवसेना पोचलेली आधी देखील मनात होती, पण आता निवडणुकीच्या कारणाने फॉर्मली शिवसेनेचं जे काही चिन्ह आहे धनुष्यबाण ते घरोघरी पोचत आहे. काल देखील आपली भेट झाली, काही आपल्याशी संवाद झाला, काही प्रश्न उत्तर दिलेली गेली आहेत. पण हे होत असताना आपण ज्या सभेंमध्ये होतात, ज्या काही प्रचार फेऱ्यांमध्ये होतात, पदयात्रा जे चाललेलं आहे, शिवसेनेला आपण बघताय प्रतिसाद जो काही मिळत आहे तो चांगलाच आहे. आपल्याकडून काही प्रश्न येतील आत्ता ह्या 2 मिनिटाच्या आमच्या संवादानंतर. पण हे होत असताना मला वाटतं महत्त्वाची गोष्ट एक आहे की शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढवत असताना मागच्या वेळी देखील लढलेली, ह्यावेळी लढत आहोत. आणि इथून पुढे जात असताना गोवा आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्तरावर आम्ही निवडणूक लढणार. मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, ग्रामपंचायतीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, ही निवडणूक आम्ही लढत राहणार. कारण महाराष्ट्रातून बाहेर देखील शिवसेनेची गरज ही जाणवायला लागलेली. महाराष्ट्राचे जे काही मॉडेल आहे आपण बघत आहात, गेल्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचं नाव हे टॉप 5 मध्ये सलग 2 वर्ष येत आहे आणि पुढेही कित्येक वर्ष ते चालेल ही आम्हाला खात्री आहे. पण हेच गव्हर्नन्स मॉडेल मुंबईचं असेल, महाराष्ट्राचं असेल, ते आम्हाला इतर राज्यांमध्ये न्यायचं आहे, गुड गव्हर्नन्स द्यायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही इथे निवडणूक लढत आहोत. त्याच्यावर पुढे काही आपले प्रश्न असतील आम्हाला कोणालाही तर आपण विचारू शकाल. मला तर हे एक औपचारिकता आहे जी आम्ही आत्ता करत आहोत. तरी देखील आत्तापर्यंत जर आपण बघितलं असेल मतदारांचा जो काही रिस्पॉन्स आहे, जे काही आम्ही बोलत आहोत, पदयात्रा सुरू होत, घरोघरी ते शिवसैनिक जात आहेत, त्यांना माहिती आहे की शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. दुसरं म्हणजे जो आवाज इतर वेळी मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, मंत्रालय जिकडची असतील तिकडे न पोचणारा आवाज ऐकून काम करणारा पक्ष आहे. आणि ही भावना इथे जनमानसामध्ये आहेच. तर शिवसेना गोव्याला काही नवीन नाही. ही धारणा अगदी योग्य आहे. मी त्यांना कोणालाही दोष देणार नाही. कारण झालं असं होतं, मागच्या काळामध्ये जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भावना होती की जर मित्र पक्ष असेल ते मित्रता, ती मैत्री स्वच्छपणे आपण पुढे न्यायला पाहिजे. आणि कुठेही आपल्या मित्राला धोका नको, कुठेही त्याची मतं तुटली नाही पाहिजेत, कुठेही त्यांचं वोट शेअर कमी नाही झालं पाहिजे. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचं. त्या काळात झालं असं की जेव्हा इतर पक्ष वाढत गेले, आमच्यातले काही शिवसैनिक त्यांच्या पक्षामध्ये गेले, पुढे मंत्री झाले, काही खासदार झाले, तरी देखील आम्ही मैत्री जपायला कुठेही लढलो नाही. मला उत्तर पूर्ण करू द्या. ते होत असताना गेल्या 5 वर्षामध्ये ज्या रीतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आपण बघितलं असेल. आणि आमच्याच नाही तर इतर सगळे जे मित्रपक्ष होते एनडीएतले, एक आणि एक सोडत गेलेले. अशा काळात आम्ही पुन्हा आमचं जिथे जिथे प्रेझेन्स होता तिथे लढायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढत आहोत, बिहारमध्ये देखील लढलो, वेस्ट बेंगॉलमध्ये लढलो, आता मणिपूरमध्ये लढत आहोत, सिल्वासामध्ये आम्हाला एक विजय प्राप्त झालेला आहे लोकसभेचा, आणि आज गोव्यात लढत आहोत. इथून पुढे जात असताना जसं मी सांगितलं की जो काही आमचा एक कनेक्ट होता तो तर आहेच, पण फॉर्मली त्याला आणण्यासाठी आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार. आणि ते गोव्याच्या प्रत्येक गावात शाखा तर असणार म्हणजे असणारच. आणि हे आम्ही काम आधी घेतलेलं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे काँग्रेस तुमच्यासोबत काम करते आहे, इथं मात्र बरोबर आता विरोधात
मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की शिवसेना, जसं मी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक ही काही आमच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे किंवा कुठच्याही पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे. ही स्थानिक लोकांबद्दल गोवेकरांबद्दल आहे. आणि जर कुठचाही एक पक्ष निवडून आला, जसं आता त्यांनी उल्लेख केला की गेले 10 वर्ष भाजपची सत्ता येते, केंद्रात तर बहुमताचं सरकार आहे त्यांचं 7 वर्ष. जर 7 वर्ष बहुमताचं सरकार असून आणि इथे 10 वर्ष सरकार असून इथे गोव्याचा विकास तसा शाश्वत विकास होऊ नाही शकला. अजूनही काल पण मी फिरत असताना जे काही मला लोक भेटत होते स्थानिक, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणि पाण्याचा प्रश्न एखाद्या गोव्यासारख्या राज्यामध्ये दुर्गम भागात असेल तर समजू शकतो, पण महत्त्वाच्या जागी महत्त्वाच्या शहरांमध्ये जर असायला लागला तर मग कुठचा नक्की विकास झाला, कोणाचा नक्की विकास झाला, लोकांचा विकास झाला की काही पक्षांचा विकास झाला, हा एक मोठा प्रश्न राहतोच. नाही, असं काही हेतू नाहीये. मला वाटतं ज्यांचं ज्यांचं नशीब आहे, जसं काम आहे तसं लोकांसमोर येत असतं. आपला उमेदवार आहे. काही लोकांना असं वाटत असतं की माझ्या मतदारसंघात यावं की न यावं, असे काही मागच्या काळात फोन पण आलेले. पण आमचं जिथे उमेदवार आहे तिथे मला कर्तव्य बनतं की मी जाणं आणि प्रचार करणं, तर मी तिथे जाणार आहे. I think largely politics has become, because of one particular party's narrative, politics of divisiveness, politics of hate, and irrelevant issues to the election. Whenever there is an election that goes a little on the edge, irrelevant issues are brought up to the election. Of course, they're relevant to the society, they're relevant to the country, but not at that moment. The local issues are ignored, states' issues are ignored, and it's put on a different pitch. So, of course, I would put my views as this. नाही, ते मला वाटतं योग्य राहणार नाही की कुठून कुठून आले, पण आले निरोप असे निश्चित आहेत, पण कुठून आले, कोणाकडून आले, कुठच्या पक्षाकडून आले, हे मला वाटतं जे एक राजकीय कोड आहे ते मी पाळीन. मला वाटतं ते एकच गोष्ट बोलकाय त्याच्यात की जर ते अशी टीका करत असतील आमच्या पक्षावर, मतांचं विभाजन असेल किंवा डिपॉझिट जप्त, हे 2 भूमिकेत ते बोलत आहेत. आणि जर कोणी आमचा पक्ष एवढाच कमजोर समजत असेल की डिपॉझिट जाणार असेल, मग आमच्यावर टीका कशाला, आमच्यावर बोलता तरी का, भीती कशाला वाटते, होऊ दे प्रचार. बिल्कुल, रणनीति तो बनती रहती है, हर 5 साल की बनती रहती है, हर साल की बनती रहती है. हम यहाँ किसी स्पेसिफिक वोट के लिए नहीं आए, क्योंकि ये हमारी रणनीति ने कभी नहीं हुई कि ये कास्ट के लिए, ये रिलीजन के लिए, ये वोट के लिए. हमारी रणनीति यही राज्य के जो भूमिपुत्र है उनकी आवाज बुलंद करने के लिए, उनके न्याय हकों के लिए लड़ने वाले हम पक्ष है, और ऐसे ही करते रहेंगे. बिलकुल नाही, जे काही असतं ते खुलेपणात असतं. राऊत साहेबांनी जाहीर केलेलं की जर उत्पल परिकरजी लढत असतील स्वतः आणि त्यांच्यासमोर जे काही उमेदवार आहेत, जर अशी काही लढत झाली तर आम्ही मागे घेऊ. आमच्याकडे वेलिंगजी बसले, मी त्यांचं पण आभार मानतो, कारण त्यांनी स्वतःहून पक्षाचा जो काही एक विनंती होती ती मान्य केली. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेने जी काही मैत्री जपायची होती ती खुलेपणे जपलेली आहे, जे काही बोलायचं होतं ते खुलेपणात झालेलं आहे. आणि असंच साफ आणि स्वच्छ मनाने आम्ही जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे परिकरजींना, तो साफ आणि स्वच्छ मनाने दिलाय. कुठेही छुप्या बैठका झाल्या नाहीत. जहाँ अकादमी की जरूरत होती है वहाँ कोई बोलता नहीं, और जहाँ बोलता है, हमारे हाउस में आप अगर बीएमसी में आओ, अगर हमारे विधान भवन में आओ, तो वहाँ बातें तो होती है. मेयर इज कोकणी. एक्झॅक्टली. मुंबईस मेयर इज कितीतरी लोक, कितीतरी मंत्री
नक्की करू, पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपण आमच्या विधान भवनात आलात किंवा आमच्या महानगरपालिकेमध्ये आलात, जे आमदार खासदार आहेत शिवसेनेचे, जेवढे कोकणी भाषा बोलली जाते त्यांच्या घरी, मला वाटतं ते अकॅडमीमध्ये बोलली जात नसेल. शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो. सॉरी, एक मिनिट, त्यांचा मगासपासून हात आहे, मग आपल्याकडे येतो त्याची. I think rather than going into if and but scenario of what will happen post-poll, our duty today is to focus on taking the message to the people that we are here standing for the local Goans as a voice. There has been no alternative in the past few years. If you see, there have been two national parties contesting here constantly. Despite having the governments in the center or here, I still find voices, I still find opinions that there is water shortage in cities and towns, in major cities and towns in Goa. There is still electricity shortage and load shedding. If this is the case, I think it needs a model of better governance, and that is what we are here for. So, Dinesh ji. मला वाटत नाही आता बोट कोणाकडे दाखवायची वेळ आहे, ही आमची कोणाची स्टाईल पण नाही की हा जबाबदार आहे तो जबाबदार आहे. मला वाटतं इतर पक्ष ते करत असतात. आम्ही ना क्रेडिटसाठी जातो ना बोट दाखवण्यासाठी जातो. आम्ही काम करण्यासाठी आलेलो आहोत. जे काय झालं ते झालं. पुढची काम करण्याची संधी आम्ही मागत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद गोयकरांचे मागत आहोत. मला वाटतं समर्थन हे जनतेला असेल. इकडचा जनतेचा जो आवाज आहे तो महत्वाचा आहे. गोवाकर काय बोलतायत हे महत्वाचं आहे. I think we are in favor of sustainable development. Environment is a huge issue across the world as much as it is relevant to the local economy. What we need to realize is without environment there is no quality of life. Without quality of life there will be no business coming to Goa. Today the amount of people who are looking at Goa as a possibility for sustainable development, whatever is legal in the ambit of legality and environment will happen here. मैं अगर मगर की बातों में नहीं जाऊंगा. मुझे ये विश्वास है कि जो हमारे 11 उम्मीदवार हैं उनको अच्छे वोटों से वो जीत के आएंगे और विधान भवन में जाएंगे. ये सिर्फ वचननामा में नहीं है, ये तो दिलों में है. क्योंकि अगर आप देखें हमारा जो शाश्वत विकास का जो मॉडल है, मुंबई में हो, महाराष्ट्र में जैसे नासिक में हो, नागपुर में हो, हर जगह विकास तो हो रहा है लेकिन शाश्वत हो रहा है, सस्टेनेबल हो रहा है. पर्यावरण को हम प्रोटेक्ट करके विकास कर सकते हैं. हमने महाराष्ट्र में दिखाया है और यही हम देश को दिखाना चाहते हैं. तो 10 पॉइंट वाचून दाखव, तेवढंच आहे. कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. अर्थात आम्ही जसं आपण बघितलं असेल महाराष्ट्रात देखील विकासाचं काम आम्ही पुढे नेत आहोत. निवडणुकीच्या आधी आमचं जरी त्यावेळी पण वचननामे वेगळे जरी असते तरी आमचं काम हे एकच आहे. काल देखील आपण बघितलेलं आहे की एकजुटीने आम्ही काम करत आहोत. नाही, सगळे राष्ट्रीय नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. फार मोठे मोठे नेते सगळ्याच पक्षांमधून आलेत. आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत. आम्ही लोकांमध्ये जाऊन पदयात्रा वगैरे करत आहोत. जसं आपण बघत असाल आमच्या सभा पण चौक सभा वगैरे होतात, गावांमध्ये होतात. आणि आमचा तोच हेतू आहे की लोकांचा आवाज काय होतं, मोठ्या सभेमध्ये मोठे जेव्हा नेते येतात, मोठ्या सभा होतात, लोकांचा आवाज बोलकेपणाने येऊ शकत नाही आपल्याकडे. आमचा प्रयत्न हाच आहे की जेवढं लोकांचं ऐकू शकू, लोकांचं सरकार असायला पाहिजे. नाही, मला त्याच्यावर काहीच व्यक्त करायचं.
नाही, आमचे आमदार फक्त आणि फक्त विधान भवनाची शपथ घेणार. पोस्ट पोल की क्यों बात करें, अभी तो पोल होना है. तो अगर मगर की बातों में अभी नहीं जाते. मुझे लगता है कि अगर मगर की बातें ये पोस्ट पोल के लिए रखते हैं. अभी के लिए हम 11 उम्मीदवार, जो हमारी फुटबॉल टीम है 11 की, उसे गोल मारना है और उसी के लिए हम चुनाव लड़ रहे हैं. जैसे हमने महाराष्ट्र के हित के लिए जो जरूरी था वो किया, वैसे ही अभी कुछ अलग संकेत न देते हुए कि यहाँ जाना है वहां जाना है. जो भी गोवा के हित में होगा, जो भी गोवा के लोगों के हित में होगा, वो हम करेंगे. नहीं, सॉरी. हमारी किसी के साथ जानी मानी दुश्मनी है नहीं. ये राजनीतिक जो विचारधारा है वो अलग होती है. हमारी विचारधारा शाश्वत विकास की है, दोस्ती निभाने की है, विश्वासघात करने की नहीं है. और हम जो भी वचन देते हैं वो कर दिखाते हैं, जैसे पर्रिकर साहब के हिसाब में हुआ अभी. और हम अभी जो भी वचन गोवा को देंगे वो कर दिखाएंगे. वही हमारा मानना है. मुझे लगता है कि पर्रिकर जी कौन थे, उनके पिताजी, उनका कोई परिचय तो देने की जरूरत नहीं है. उत्पल जी क्या करना चाहते हैं उसका कोई परिचय देने की जरूरत नहीं है. हमने एक नैतिक तौर पे उनको जो भी सपोर्ट किया है वो किया है, लेकिन प्रचार करने के लिए उनकी जरूरत नहीं है. उनके सामने जो कैंडिडेट है उनका चारित्र तो आप सब लोग जानते ही है. मुझे लगता है जो भी उनके साथ हुआ है पर्रिकर साहब के साथ, उन्हीं को न्याय देने के लिए हमने उनको जो भी सपोर्ट देना था वो दिया है. पार्श्वकर्णी पक्ष नाही बदलला. मला वाटतं जर आपण बघितलं असेल, महाराष्ट्रात असेल, देशभरात असेल, पॉलिटिकल FDI भाजपमध्ये जास्तीत जास्त असते उमेदवारांसाठी. आणि जी कोर भाजप असते ती हल्ली मागे पडत राहिली. कदाचित महाराष्ट्राचंच मॉडेल ते गोव्यात वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच दिशेने चाललेत. मला वाटतं एकच महत्वाचं आहे की ह्याच्यात घराणेशाहीमध्ये जेव्हा आपण बातचीत करतो तेव्हा एकच आहे की त्या व्यक्तीला काम करण्याची आवड आहे का, ते खरंच त्यांनी किती काम केलेलं आहे, किती वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, कसे लोकांबरोबर वागतात, काय त्यांचं कर्तव्य, काय त्यांचं कर्तृत्व, हे सगळं बघूनच तिथे आपण बघणं गरजेचं आहे. अर्थात एकामेकांवर हे टीका तर करतात. आज पण मी बघितले सगळे पेपर भरून आलेले आहेत, ऍड्स आहेत, मीडिया हाऊसमध्ये ऍड्स आहेत. पण लोकांना माहिती आहे काय करायचं. आणि शिवसेनेचे जे 11 उमेदवार आहेत त्यांच्यासोबत भक्कमपणे गोव्याची जनता उभी राहील ही मला खात्री आहे. मुझे लगता है हमारी कोशिश यही कि जो भी समविचारी पक्ष है वो साथ में आए, देश भर में है. लेकिन जहां जहां पक्ष खुद का बढ़ाने की एक हक होता है वो सभी को है. और मैं किसी को ब्लेम गेम में खींचना नहीं चाहता क्योंकि हमारी स्टाइल है ही नहीं. हम काम करना चाहते हैं, जो भी साथ में आए उसी के साथ काम करते जाएंगे. काय जमलं? कारण आम्ही मैत्री जपणारा पक्ष आहोत आणि विश्वासाने पुढे चालणारा पक्ष आहोत. आम्ही नुसतं कुठेतरी सत्ता आली म्हणून दुसरीकडे मशरूम होण्यासाठी येत नाही, तर आम्हाला लोकांमध्ये राहायचंय आणि लोकांचं काम करायचं. काल मला एक प्रश्न जेव्हा आला आणि 2-3दा हा प्रश्न आला की गोव्यात पर्यटन वाढत आहे पण बेरोजगारी पण वाढत आहे. आणि तिथे मला थोडा धक्का बसला. कारण जेव्हा जेव्हा म्हणजे आमच्या राज्यात देखील आम्ही आता जेव्हा पर्यटन वाढवत आहोत, हॉटेल्स मोठी येत आहेत, काही चांगले बोट क्लब्स येत आहेत, बीच शॅक पॉलिसी येत आहे. 2 गोष्टी ह्याच्यात बघण्यासारख्या आहेत. एक म्हणजे आमच्याकडे महाराष्ट्रात आम्ही पर्यटन क्षेत्राला स्पॉन्ज सेक्टर म्हणून बघतो. महाराष्ट्रात जर आपण बघितलं मागच्या 2 वर्षात जास्तीत जास्त पॉलिसी रिफॉर्म झाले टुरिझममध्ये. आम्ही एका सर्व्हेमध्ये नंबर 1 वर पण होतो बिग स्टेट्समध्ये पॉलिसी रिफॉर्म्समध्ये टुरिझमसाठी. पण ते करत असताना कोविडच्या नंतरच्या काळात आम्हाला स्पॉन्ज सेक्टर म्हणून आम्ही टुरिझम म्हणून बघत आहोत. जास्तीत जास्त नोकऱ्या, रोजगार, स्वरोजगार तिथे आम्ही निर्माण करू शकू असं क्षेत्र म्हणून बघत आहोत. पुढच्या 3 वर्षात तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसेल. हे बरोबर होत असताना इथे
रोजगार आणि पर्यटन हे वेगळं कसं ओळखलं जात आहे, हा एक मला मोठा धक्का बसला. आणि म्हणून इथे नवीन एअरपोर्ट येत आहे, इथे हॉटेल्स येत आहेत, स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना तिथे न्याय का मिळाला नाही आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. जर आपण बघितलं असेल गेल्या 50 वर्षाचा शिवसेनेचा जो इतिहास आहे, जेव्हा आम्ही स्थानिक भूमिपुत्रांबरोबर बोलतो, जिथे जिथे गरज होती तिथे तशी ट्रेनिंग देऊन स्थानिक लोकाधिकार समिती असेल, भारतीय कामगार सेना असेल, यांनी त्या तिकडच्या मुलामुलींना नोकऱ्या देण्यासाठी ट्रेनिंग दिलं, स्किल डेव्हलपमेंट दिलं. शिवसेना भवनात असेल, शाखेत असेल, तसं रोजगार आम्ही उपलब्ध करून दिला. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही कोकणाच्या विकासाबद्दल बोलतो, कुठे ना कुठेतरी एक भावना असते की कोकणाचा विकास झाला पाहिजे, हॉटेल झाले पाहिजेत, पण आत्ताचं जे गोवामध्ये सुरू आहे तसं होऊ देऊ नका. आणि हे काय दुर्दैव असंच आहे की गोव्यामध्ये गेल्या 10 वर्षात कायदे सुव्यवस्था त्याची चिरफाड झालेली आहे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जशी झालेली आहे, तसं इतर राज्यांना का नाही वाटत की गोव्यासारखं व्हावं. गोव्यात चांगले हॉटेल झालेले आहेत तरी रोजगार स्थानिकांना नाहीये, चांगले पर्यटन वाढत आहे तरी लॉ अँड ऑर्डरची प्रॉब्लेम्स आहेत. तर असं का वाटावं हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बघाल तर महाराष्ट्राने गेल्या 2 वर्षात 2 ते 2.5 वर्षामध्ये, कोविडचा काळ सुरू होता 2 वर्षामध्ये, 3 ते 3.25 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आम्ही आणू शकलो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लोकल असेल. 95% MOUs जे झालेले ते एक्झिक्यूट झालेत, लँड अलॉटमेंट झाली, कामं होणार आहेत, भूमिपूजनं झालेली आहेत. तिथे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आल्यानंतर रोजगार महाराष्ट्रात वाढणार आहे. मुंबईत असून आम्ही इतर सगळ्या राज्यांबद्दल पण देखील आम्ही बघत असतो, पेपरमध्ये ऍड्स येत असतात की इथे गुंतवणूक आली, तिथे आली, पण गोव्याची अजूनही कुठेही मी मुंबईत किंवा महाराष्ट्रात ऍड बघितली नाही की गोव्यात काहीतरी नवीन झालेलं आहे. आणि मग ह्याला जबाबदार कोण आहे? इकडचं स्थानिक जे काही राज्य सरकार ते आहे की केंद्र सरकारमध्ये बहुमत असलेलं ज्यांचंच इथे राज्य सरकार 10 वर्ष ते आहेत. आणि हा विषय मला वाटतं गोवेकरांनी विचार करण्यासारखा आहे. कारण 2 वर्षापूर्वीच आमचं सरकार बनलेलं आहे. तिथे चिपी एअरपोर्ट मागच्या वर्षी झालेलं आहे, रत्नागिरी एअरपोर्ट आम्ही मोठं करत आहोत, बीच शॅक पॉलिसी आणलेली आहे, कोस्टल रोड आहे, होमस्टे पॉलिसी येते, ॲग्री टुरिझम येते. गेल्या 2 वर्षात जेवढा विकास कोकणात झालेला आहे पर्यटनासाठी, मी मान्य करतो की आम्ही सगळे जरी प्रयत्न करत असलो तरी आमच्या हक्काचं सरकार मागच्या 2 वर्षात आलेलं आहे. मला वाटतं ते एकच काफी आहेत. आणि ते जरी असलं तरी जसं ते पक्षाचं नेतृत्व इतर राज्यांमध्ये करतात, आम्ही सगळे ज्यांच्या सोबत आहोत. आत्ता पण इलेक्शन कमिटीचे स्टेअरिंग अध्यक्ष तेच आहेत, युपीमध्ये असतील, इथे असतील. सगळीकडे लढत असताना एक बुलंद आवाज म्हणून आमचे सगळे खासदार असतील, सगळे नेते असतील, उपनेते असतील, प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या सोबतपणे आम्ही सोबत उभे राहतो, पाठिंबा दिलेला आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, अशा जे काही त्यांच्यावर जे काही अन्याय होत आहे किंवा जे काही दडपशाहीचं चाललेलं आहे राजकारण, त्याच्यात ते एकटं नाही, पूर्ण देश त्यांच्यासोबत आहे आणि देशासमोर येत आहे. मला वाटतं महाराष्ट्राचं आपण महाराष्ट्रात बोलू, पण त्यांच्या चेहऱ्यांवर आणि त्यांची जी काही वक्तव्य येतात गेले 2-3 महिन्यांमध्ये एवढी हास्यास्पद आहेत, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडावर दिसायला लागलेलं. मला वाटतं आपण जे प्रश्न विचारतो आणि जी उदाहरणं देत आहे प्रेसमधून नाही तर नागरिक म्हणून मला वाटतं तुमचं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. जो हमने राय देनी थी वो दी है, लेकिन मुझे लगता है कि चुनाव पे ये किसी का इम्पैक्ट ना हो. यहाँ जो है गोवा में अन्य राज्य का नहीं, लेकिन गोवा के जो इश्यूज है वो सामने आए और वो राज्य में जब हम जाएंगे तब उधर की हम राय देंगे. नाही, इथे काटेकोरप्रमाणे आम्ही त्याच पद्धतीने जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही पर्यावरण जपत आहोत आणि विकास करत आहोत, शाश्वत विकास करत आहोत. मला वाटतं कुठेही दुसरीकडे देशात उदाहरण नसेल जसं शिवसेना तिथे आणि महाविकास आघाडी करत आहे, तसंच आम्ही इथे कार्य करू. जे काही पर्यावरणासाठी चांगलं करायचं आणि लोकांसाठी चांगलं करायचं ते आम्ही करू. एक शेवटचा प्रश्न घेऊया, संपवूया.
हमारा पक्ष नहीं, हमारा परिवार है और विश्वास बहुत होता है। हम जब चुनाव लड़ते हैं तो लोगों पे विश्वास होता है और हमारे कैंडिडेट पे तो अंधविश्वास होता है। और अगर ये विश्वास दोनों तरफ से हो तो मुझे लगता है कोई ये एफिडेविट वगैरह की जरूरत होती नहीं। धन्यवाद। हिंदीमध्येच होतं. धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट आदित्य जी आपलं. मैं सबका आभारी हूं, सगळ्यांचा आभारी आहे. फक्त एक लहानसं विषय आहे. जमाना डिजिटलचा आहे, डिजिटल इंडिया. आमचा वचननामा जो आहे हा डिजिटल पद्धतीनं ई वचननामा हा गोव्यातल्या जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. पण मी आदित्यजींना विनंती करतो की त्यांनी तो फक्त एकदा आपल्यासमोर प्रसिद्ध करावा आणि आमचे राज्य प्रमुख जे जितेश कामत आहेत की त्यातले 10 प्रमुख मुद्दे आपल्याला वाचून दाखवतील की शिवसेना या वचननाम्याच्या माध्यमातून गोव्याला काय देऊ. थँक्यू. ठीक आहे, आपण 10 मुद्दे वाचा. येतो आवाज. बोला. चार, 5, 6, 7, 8. ओके. आणि आज आमचे माननीय पर्यावरण आणि पर्यटन मंत्री माननीय आशिषसाहेब ठाकरे यांच्या विशेष आदेशात आम्ही जो मॅनिफेस्टो झाला तो पेपरवर. घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत रहा साम टीव्ही.